धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. पथदर्शी संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील जेल रोड येथे पथदर्शी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या वतीने भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार शरद पाटील, प्राध्यापक अरविंद जाधव, आयोजक रोहिदास कोळी, अमोल सोनार, गायन शहाणे, मच्छिंद्र पाटील, कांचीलाल पाटील, अतुल गोसावी, सिद्धार्थ गायकवाड, चंदू चव्हाण तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सामाजिक बांधिलकी जपत अनेकांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देस्ते, धुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मित्रांनो, आज सांगायचं म्हटलं तर आज सर्वात महत्त्वाचा दिवस, जो दिवस भारताच्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो. त्या व्यतिरिक्त माणसाला मानव म्हणून यांनी न्याय हक्क दिलेला अशा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वर्ष झाल्यानंतर आज हा दिवस आपण साजरा करतोय. त्याच पद्धतीने आज हा जन्मदिवस जसा आपण साजरा करतो आपला, त्यापेक्षाही महत्त्वाचा जन्मदिवस हा पूर्ण भारताचा, पूर्ण जगाचा आहे. जगामध्ये त्यांची जी व्यक्तिमत्व आहे ते कोणी घेऊ शकत नाही आणि कोणी करू शकत नाही. आपल्याला प्रत्येकाला एक अधिकार दिलेला आहे. तो अधिकार एवढं सांगून देतो, आपल्याला कोणी शिवीगाळ जरी केली तरी सुद्धा त्याला न्याय देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. पण अशा परिस्थितीत आज बघतात आपण, अन्याय प्रचंड होतोय. मीडिया आपली दाबली जाते. मीडियामध्ये अनेक गोष्टी दाखवतात, पण लोकल नॅशनल टेलिव्हिजन चॅनल दाखवत नाही, पण लोकल न्यूजवाले आपल्याला कव्हर करतात आणि आपला झालेला अन्याय आपल्या जगासमोर मांडतात. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढा अधिकार दिलेला आहे, हा देवापेक्षाही मोठा श्रेष्ठ दिलेला आहे. जसा एक देव असतो त्याच पद्धतीने देवाचं सारखंच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेलं आहे. म्हणून अशा महान व्यक्तींना जेवढं अभिवादन करणार, जेवढं शब्द आपण काढणार, ते आपल्यापाशी काही नाही, नथिंगच आहे. आपले शब्द आपण देऊ नाही शकत, पण त्यांचं कर्तव्य, ते त्यांचं जे आपलं मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनाप्रमाणे 1% बी कोणी चाललं तर कदाचित भारताची प्रत्येक होणारा अन्याय हा बाहेर निघेल आणि जे अन्याय करतात त्यांना कुठंतरी वाचा लागेल आणि ते थांबतील. एवढी ताकद संविधानाने दिलेली आहे आपल्याला. त्याच पद्धतीने आज आपण अमोल दादा आहेत, त्यानंतर रोहित दादा आहेत, यांनी रक्त शिबिर आयोजन केलं बाबासाहेबांच्या निमित्ताने आणि रक्तदानमध्ये प्रचंड लोकांनी प्रतिसादसुद्धा दिलेला आहे. त्यांची संस्था बी आहे पथदर्शी बहुउद्देशीय संस्था. हे संस्था बी सामाजिक कार्यामध्ये अनेक संस्था काम करतात. तसंच यांची सुद्धा संस्थांनी काम केलेलं आहे आणि बघतायत तुम्ही असे प्रचंड संस्था काम करतायत. आज बाबासाहेबांचा जन्मोत्सव साजरा होतोय, तर हा आनंद शब्दात वर्णन होऊ शकत नाही. म्हणून आज आम्ही त्यांना सुद्धा आभार व्यक्त करतो. त्या व्यतिरिक्त अमोलदादा तुमचं सुद्धा सहकार्य लाभलं त्याबद्दल तुमचं सुद्धा आभार आहे. दादांचं बी आभार व्यक्त करतो आणि या दिवसाच्या प्रचंड सारख्या शुभेच्छा देतो. असे बाबासाहेब पुन्हा भारतामध्ये लाभले पाहिजे, पुनर्जन्म बाबासाहेबांनी घ्यायला पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय संविधान. बाबासाहेब आंबेडकर हे एक देव माणूस होते आणि देवापेक्षा श्रेष्ठ होते. तशाच पद्धतीने त्यांनी काम केलं आहे. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक भारताने चालावं. फक्त स्टेटस ठेवून नाही, तर स्वतःचं त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे आचार विचार घेऊन जर चालले तर नक्कीच भारतामध्ये एक विचार आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळणार असं मला अपेक्षा आहे. वंदे मातरम. त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.